मैंदळे शिवारातील धुणभांडी करणाऱ्या मंगलाबाई साहेबराव मोरे यांच्या घराची पडझड झाली असून यात घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे। याबाबत वृत्त असे की सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ 3 महिन्यापासून मजूर कामगारांना काम नसल्याने घरीच बसून आहेत। त्यातच पावसाळा सुरू झाला असून काल रात्री पावसाने धुळे शहरात मुसळधार पाऊस पडल्याने मैंदळे शिवारातील मंगलाबाई साहेबराव मोरे या घरेलू कामगार महिला असून धुणभांडी करण्याचे काम ते करीत असतात। तर मैंदळे शिवारातील शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळेजवळ ते राहत असून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत असल्याने त्यांच्या राहत्या घरात रात्री जोरदार पावसाच्या वातावरणामुळे घराचे पत्रे उडाल्याने घरातील टीव्ही, कॉट पूर्णपणे वस्तूंचे नुकसान झाले। यात संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून सदर बाबतीत या घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक किरण अहिरराव यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल देत त्या ठिकाणी तलाठींना बोलवून सदर या घराच्या पडझडीचा पंचनामा करत शासनाने काहीतरी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती यावेळेस नगरसेवक किरण अहिरराव यांनी केली आहे व आर्थिक मदत द्यावी अशी विनंती केली आहे। तसेच मैंदळे शिवारातील शौचालयाचे पत्रेही उडाले असून सदर दुरुस्तीसाठी मनपा आयुक्त, महापौर यांनी लक्ष घालून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील यावेळेस प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक कार्यतत्पर नगरसेवक किरण अहिरराव यांनी मागणी केली आहे। नुकसान गण झाले भाऊ, कारण रात्री 10-10:30 वाजेपर्यंत रात्री 10-10:30 वाजेपर्यंत कारण दोघी मुलांना घेऊन पयाडीने खाली दाबायचं। काय नुकसान झालंय तुमचं? टीव्ही वगैरे फुटली, काय सोफा वगैरे। किरण भाऊ सगळ्यांना पंचनामा केलं, तलाठी अपाल बोलावं, मग त्यांनी सगळं काय केलं, त्यांनी येऊन गेलं। मग कोणी नाही होतं, रात्री आरोग्य दिली सगळ्यांनी। बाकी पाणी पाऊसमध्ये वारावानीमध्ये डायरेक्ट पत्र बसले तर मग डायरेक्ट मुलांना घेऊन जेवायला बसलेले होते आम्ही। ते जेवण ताट उचलून मग आम्ही सोडून निघाले। टीव्ही वगैरे गेली, म्हणजे नुकसान भरपूरच झाली बा। असं भाड्यानं येतात तेवढं फक्त पैसे घ्यायला येतात। सरकारी लोक आले भरपाई दिली सरकारकडून। मला भरपाई भेटायला पाहिजे, कारण आहे ना आज म्हणजे आज मला डोका घालायला साधन नाही, कुठं जाणार मी आता। प्रभाग क्रमांक 6 मैंदळे येथे काल रात्री जो वादळी पाऊस आला त्या वादळामध्ये या ठिकाणी बरेच काही नुकसान झाले आहे गरीब लोकांचे, झोपड्यांचे, घरांचे। त्यातल्याच एक आमची बहीण मंगलाबाई हे रात्री तिच्या मुलांसोबत ते तिघीजण जेवण करत होते। 9 वाजता अचानक आणि भयानक असा वादळी पाऊस आला। त्या वादळामुळे त्यांच्या घराचे पत्रे हे डायरेक्ट उडून खाली पडले आणि देव करून त्या पत्र्यावर जे दगड ठेवले होते, जर ते दगड खाली पडले असते त्यांच्या अंगावर तर एखादी जीवितहानी झाली असती, पण ती टळली सुदैवाने, ते बरं झालं एक। तरीही आज सकाळी मी तहसीलदारांशी संपर्क करून तलाठी आप्पा, सामुद्र आप्पांना तत्काळ बोलवलं आणि तत्काळ आम्ही स्पॉट पंचनामा आज सकाळी करून घेतला आहे। तरी मी प्रशासनाला, सरकारला विनंती करतो की ह्या पीडितांना लवकरात लवकर लाभ मिळावा, जेणेकरून ते त्यांचा पुढे चरितार्थ चालवतील। कारण की 3 महिन्यापासून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीच कोणाला कामं नाही आहे, धंदे नाही आहे, फार उपासमारीची वेळ आली या लोकांवर। आणि आमच्यासारखे सामाजिक राजकीय पुढारी किती मदत करू शकतात, त्याला बी काही लिमिट असतो। तरी बी आम्ही आमच्या परीने केलेले आहे, गहू, तांदूळ, डाळी देऊन, पण ते तुटपुंज याच्यावर त्यांचं काही भागणार नाही। तरी मी शासनाला आणि सरकारला विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी त्वरित ॲक्शन घेऊन कार्यवाही करावी। तसंच या ठिकाणी आमचे सार्वजनिक शौचालय जे आहे मैंदळ्यातले, त्यांचे दोघी शौचालयांचे पत्रे उडून गेले, दरवाजे तुटून गेले
तरीही मी महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांना आणि महापौर साहेबांना मी विनंती करतो की तत्काळ अर्जंटमध्ये काहीतरी छोटंसं रिपेअरिंगचं एस्टिमेट तयार करून ते शौचालय रिपेअर करण्यात यावे ही मी त्यांना विनंती करतो.